सांगलीतल्या मिरजेमध्ये डॉक्टर देवकारेच्या वाहनाच्या धडकेमध्ये मजुराचा मृत्यू झाला होता। पोलिसांमध्ये गुन्हा दाखल असूनही कडक कारवाई नाही। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून ऐन थंडीत लहान मुलांबाळासह कुटुंबाचं आमरण उपोषण। रत्नागिरीमध्ये काही हायस्पीड नौकांचं अतिक्रमण, 35 ते 40 हायस्पीड नौका असल्याची माहिती। याचवेळी गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न, मात्र या नौका सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। नाशिकच्या मालेगावमधील उंबर्दे गावामध्ये नागरिकांचं सोले स्टाईल आंदोलन। रेशन कार्ड आणि इतर कोणतेही दाखले मिळत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। प्रांत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे। वाशिमच्या कारंजामधील ऐतिहासिक ऋषी तलावातील नौका विहाराचं भूमिपूजन संपन्न। ऋषी तलावातील नौका विहारामुळे पर्यटनाला चालना मिळणार। यवतमाळमध्ये सोयाबीनला कवडीमोल भाव, नाफेडची ऑनलाईन नोंदणी देखील बंद। खासगी व्यापारी लूट करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप।